नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम झटपट सोपी आणि चविष्ट अशी आलूची भाजी। आधी ही बघा, हे आलू आहे आणि हे आलू हिवाळ्यातच मिळतात आणि छोटे छोटे लाल रंगाचे गोल गोल आलू। एरवी आपल्याला पांढरे आलू मिळतात, पण हिवाळ्यातले हे लाल आलू आणि बघा किती सुंदर लाल भडक रंग, एकदम हिवाळ्यातली खास भाजी आहे ही। आज मी थोडे घाईत होते, म्हणून भाजी लवकर व्हावी यासाठी आलूचे एकाचे 4 भाग केले आहे आणि एका कढईमध्ये तेल टाकलं आणि दुसऱ्या कढईमध्ये त्याच्यामध्ये मी आलू टाकलेले आहे आणि ग्रेव्हीमध्ये मी लसूण, कांदा, अद्रक, थोडंसं तळलेले कांदे अशी छान एक ग्रेव्ही बनवलेली आहे। आणि आलू मी हलकेसे परतून घेत आहे, म्हणजे आपला वेळ वाचतो आणि भाजी पण लवकर शिजते आहे। आता छान ग्रेव्हीमध्ये तेल सुटेपर्यंत छान ग्रेव्ही होऊ देते। त्यामध्ये मी आपल्या घरचे सगळे घरगुती मसाले आहे, सगळ्या प्रकारची लाल मिरची पावडर आहे, थोडेसे रंग देणारे, कोणी तिखट, थोडंसं फिक्की, असे प्रकारचे मी सगळे एक एक चमचा लस लाल मिरची पावडर, हळद, जिरे पावडर, धणे पावडर, कलर यायसाठी बेडगी मिरची पावडर, असे सगळे प्रकारचे एक एक मिरची टाकते आहे आणि कलर पण खूप सुंदर होतो आणि फार तिखट पण होत नाही। आता छान आपल्याला होऊ द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। आता दुसरीकडे आपले आलू होत आहे आणि आजकाल सकाळचा वेळ इतका लवकर निघून जातो आणि मुलांच्या टिफिनची वेळ राहते, नाश्ता करायची वेळ राहते, त्यामध्ये मी पटापट करते आहे आणि बिलकुलही वेळमध्ये मी होऊ दिलेलं नाही आहे। आता बघा, आता टोमॅटो सगळं आपण मिक्स केलेलेच आहे त्याच्यामध्ये। आता आपल्याला थोडंसं मीठ, गरम मसाला आणि गरम पाणी असं करून छान एक उकळी येऊ द्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत, आणि आलू आपले थोडेसे झालेच आहे नरम। आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला जेवढी पातळ भाजी पाहिजे तेवढेच आपण पाणी टाकू शकतो, कारण आलूला पाणी खूप सगळं पिऊन घेतात, तर आपल्याला जास्तच पाणी टाकायचं आहे। आता बघा, आपल्या आलूची भाजी होत आहे, मी कुठलेच मसाले वापरत नाही बाहेरचे। तर आता आपले थोडेसे आलू आता व्हायचे आहे, थोडीशी अजून एक उकळी येऊ देते आहे आणि कोथिंबीर टाकून छान उकळी आली की आपली भाजी तयार। एकदम सॉफ्ट आलू, मस्त ग्रेव्ही आणि जबरदस्त टेस्ट। ही भाजी गरमागरम पोळीसोबत खायला खूपच छान लागते। कमी मसाल्यात घरच्या घरी बनवलेली ही हिवाळ्यातली खास लाल आलूची भाजी। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।